नमस्कार. यावेळीचा व्लॉग आहे आमची मुंबईची ट्रिप. तसं पाहायला गेलं तर वर्षातून 5 ते 6 वेळा मुंबईला येणं होतच असतं. परंतु यावेळेचं जे येणं आहे, यावेळीची आमची मुंबईची ट्रिप आहे ती थोडी वेगळ्या कारणासाठी होती. याचं कारण की काही कॉलेजेसना भेटी द्यायच्या होत्या, काही स्टुडिओजना भेटी द्यायच्या होत्या, काही गाठीभेटी घ्यायच्या होत्या आणि नेहमीच थोडंसं फिरणं, मजा मस्ती, थोडं शॉपिंग या गोष्टी तर होतच असतात. तर माझं स्वतःचं सांगणं आहे की मुंबई हे एक अतिशय सुंदर आणि एक छान शहर आहे. त्याला स्वतःची अशी एक गती आहे, एक लय आहे. आणि आपण जेव्हा तिराईत म्हणून किंवा पाहुणे म्हणून या शहरामध्ये येतो तेव्हा त्या शहराची जी एक अशी स्पीड आहे, गती आहे, ती आपल्याला अनुभवण्यात आणि पाहण्यात पण एक प्रकारची मजा असते. तर यावेळी आम्ही मुंबईमध्ये काय काय म्हणजे ऍक्टिव्हिटी केल्या किंवा काय कुठे कुठे गेलो ते आपण या माध्यमातून पाहूया. प्रवासाच्या सुरुवातीला प्रचंड पाऊस होता. कशेडी बोगद्याच्या जवळपास तर आम्हाला पावसाने चांगलेच गाठले. तरीही पावसाळी प्रवास हा फार मजेशीर असतो. मुंबईला पोचताच थोडेसे फिरून लहान सहान खरेदी याचा आनंद घेतला. नवी मुंबई बेलापूर येथील द ग्रेट सर्जा या हॉटेलमध्ये अप्रतिम जेवणाचा आस्वाद घेतला. हे एक नावाजलेले हॉटेल आहे. संपूर्ण हॉटेल पारंपरिक वस्तू तसेच कला यांनी सुशोभित केलेले आहे. या ठिकाणी जर आपण पाहू शकत असाल तर एक त्यांनी छान पूर्ण भिंत आहे ती वारली चित्रकलेने रंगवून घेतलेली आहे. जुने सगळे मराठी कलाकार आहेत, चित्रपट कलाकार, त्यांचेही त्यांनी छान ब्लॅक अँड व्हाईट मध्ये फोटो टाकलेले आहेत. फार सुंदर कलाकुसर या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. ही पहा छोटीशी मणी, विशेष म्हणजे तिच्या गळ्यात तिचे नाव आणि बिल्ला आहे. हा बांद्रा सीलिंग, यावरून जातानाचा प्रवास फारच सुंदर आहे. मुंबई शहराचे विलोभनीय दृश्य इथून आपणास दिसते. हे जे आपण पाहत आहोत ते आहे संपूर्ण देशात नावाजलेले सोफाया कॉलेज. अतिशय सुंदर कॅम्पस असलेले या कॉलेजचा शैक्षणिक दर्जा उच्च प्रतीचा आहे. या प्रख्यात कॉलेजमध्ये आमच्या धाकट्या सुकन्येने मेरिटवर प्रवेश मिळवलेला आहे. हा आपण बघत आहोत ट्विन अंडर सी टनेल. यानंतर आम्ही पोचलो BKC येथील NDTV चॅनल स्टुडिओत. प्रचंड मोठा असलेला हा स्टुडिओ आणि ऑफिस पाहून आश्चर्य आणि अभिमान वाटला, कारण आमचे सुकन्या या ठिकाणी न्यूज अँकर म्हणून काम करते. माझी आवडती आणि लाडकी अँकर कविता राणे हिची भेट अँकर प्रज्ञा कुलकर्णी यांची भेट घेतली. यानंतर संध्याकाळी आम्ही पोचलो वाशीच्या फेमस मालवण तडका या हॉटेलमध्ये. येथील पदार्थांची चव तर अप्रतिम आहेच, शिवाय संपूर्ण पारंपरिक आणि कोकणी सजावट आपले लक्ष वेधून घेते. इथे आपण पाहत असाल तर आम्ही पोहोचलो IKEAच्या जॅपनीज होम डेकॉर कंपनीत. ऑफकोर्स भविष्यातील काही प्लॅन्स, त्यासाठी होणारी खरेदी याचा आढावा हा हेतू होता. पण येथील होम डेकॉर फर्निचर पाहून अक्षरशः डोळे दिपून गेले. अजून एक विशेष म्हणजे इथे आम्ही अमेरिकन फूडचा आस्वाद घेतला. मुंबई अर्थात मोगऱ्याचे गजरे इज अ मस्ट. छोट्या गोष्टींमधील आनंद आपण घेतला पाहिजे. यानंतर आमचे दिल राम सुर्वे यांच्या बंगल्यात सहकुटुंब सहपरिवार आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला. तर मंडळी, मला नक्की सांगा की आपल्याला हा माझा व्लॉग कसा वाटला. धन्यवाद.